आणि ती देखील थेटपणे मातोश्री या ठिकाणाहून। कारण मातोश्रीवरती एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे, ज्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या मनोमिलनाबाबत मातोश्रीवरती बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं अशी मागणी खासदारांनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळावा तर एकनाथ शिंदेंनी विधिमंडळात शिवसेनेचं नेतृत्व करावं असं खासदारांचं मत आहे। आणि या संदर्भामध्ये खुद्द दीपक केसरकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक केसरकरजी, मातोश्रीवरती एक मोठी बैठक झाली आणि त्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात आणि मनोमिलनासंदर्भामध्ये जे ती चर्चा झाल्याची माहिती कळती आहे। काय सुरू आहे शिंदे गटात? दीपक केसरकरजी। नाही, असं झालं असेल, कारण असं काय अधिकृतपणे कोणी सांगितलेलं नाही, पण असं झालं असेल तर ती एक आनंदाची बाब आहे। कोणीतरी आमच्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या असं आम्हाला वाटतं। आणि आम्हाला गटनेते म्हणून उद्धव साहेबांनीच नाव दिलेलं होतं एकनाथ शिंदे साहेबांचं। आणि उद्धव साहेबांच्या मनामध्ये होतं की त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनावं। केवळ पवार साहेबांच्या हट्टासाठी ते मुख्यमंत्री झालेले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातला मुख्यमंत्री आज होतोय, त्याला त्यांनी आशीर्वाद द्यावे एवढीच आमची अपेक्षा आहे। बरोबर आहे, आशीर्वादाचाही मुद्दा आपण उपस्थित केलेला होता। मात्र खासदारांचा एक गट आहे ज्यानं ही मनोमिलनासंदर्भातली मागणी केल्याचं कळतंय। खासदारही आपल्या संपर्कात आहेत? नाही, आता काय सांगता येणार नाही। बघा, खासदार असतात ना, हे 15-20 लाख लोक त्यांना निवडून देत असतात। ते अतिशय मॅच्युअर्ड असतात। त्यांनी योग्य प्लॅटफॉर्मवर आपली मागणी लावून धरलेली आहे। आणि जाण्यापूर्वी, म्हणजे बाहेर निघून जाण्यापूर्वी आम्ही सहीच मागणी केलेली होती उद्धव साहेबांकडे। आमचं ऐकलं नाही, आता खासदारांचं ऐकलं, तरी एकंदर आमची मूळची म्हणून आम्ही खूप आनंदी होऊ। बरोबर, पण येत्या काळात जर मनोमिलन झालं तर राज्यातल्या जनतेचा नेमका फायदा काय? फायदा असा असतो की तुम्ही मोकळे मनाने जनतेसाठी काम करू शकता, नाहीतर सातत्याने राजकीय संघर्ष करत राहायचा आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायचं, असं होणार नाही। आम्ही बघा, आता बऱ्याच वेळेला उत्तरं देत बसतो, ही उत्तरं राजकीय प्रश्नांच्या संदर्भात असतात, परंतु माझ्यासारखा एखादा पॉझिटिव्ह मनुष्य असतो, त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर, इथं जे आपण एकेकाळी सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट आपण देत होतो इंडस्ट्रीच्या सेक्टरमध्ये, आता आपण सर्व्हिस इंडस्ट्री झालेलो आहोत, ह्या प्रश्नावर बोलायला आम्हाला जास्त आवडतं ना, कारण त्याच्यामधून आपण सर्वसामान्य लोकांचं हित करू शकतो। बरोबर, राजकारण एक ठराविक दिवस चाललं पाहिजे साहेब, 8 दिवस 15 दिवस, त्याच्यानंतर राजकारण संपलं पाहिजे आणि मग आपण देश, राष्ट्र, आपल्या राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे। दीपकजी, सर्व बाबी लक्षात आल्या। एका वाक्यात मला उत्तर आपल्याकडून खरं तर अपेक्षित आहे आणि ते म्हणजे की एका बाजूला शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्यासाठी, मनोमिलनासाठी जरी प्रयत्न सुरू असले, सगळ्यात मोठा अडसर त्या ठिकाणी भाजप ठरेल का? कारण भाजपशी बोलून मग आमदारांशी चर्चा करावी अशी अट शिंदे गटानं घातलेली होती। दीपकजी, नाही, हे बघा, ज्या दिवशी मी शेवटची अनाउन्समेंट केली गुवाहाटीवरून शिंदे साहेबांना विचारून, की आज शेवटचा दिवस आहे, ज्यावेळेला तुम्ही जर आज सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबरची आघाडी तोडली तर आज सुद्धा आम्ही मुंबईला यायला तयार आहोत। पण त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्याच्यात मी असं म्हटलं होतं की उद्यापासून काय होईल की आमची बोलणी चालू होती, मग आमची एकदा कमिटमेंट झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी जोडले जाऊ आणि मग हा विषय आमच्यापुरता मर्यादित राहणार नाही, हा 2 पक्षांमधला विषय होईल। आणि तो विषय सोडवणं सुद्धा फारसं कठीण नाही आहे उद्धव साहेबांना, त्यांचे भाजपमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत, अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे हा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करतात। धन्यवाद आमदार दीपक केसरकर, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। शिवसेनेमधून शिंदे गटाचे आमदार फुटल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे हे चांगलेच अडचणीत आल्याचं देखील आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र ते चक्रव्यूहात हळूहळू का होईना मात्र अडकत असल्याची भावना देखील व्यक्त केली जाताना दिसतेय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चक्रव्यूहात सापडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे, कारण मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेचे 7 खासदार अनुपस्थित राहिले आणि त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार का याची चिंताही उद्धव ठाकरेंना सतावू लागली आहे। तर दुसरीकडे एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हा अत्यंत अडचणीचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे। मुर्मू यांना पाठिंबा न दिल्यास शिवसेनेचे खासदार फुटण्याची शक्यता आहे। हा प्रश्न असतानाच पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत। ठाणे, नवी मुंबई, कल्याण नंतर आता अंबरनाथ आणि कर्जतच्या खालापूरमधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरलाय, तर शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी लांबणीवरती पडली आहे। या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे चक्रव्यूहात सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे।
तर शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये मात्र संजय राऊत कुठेतरी एकाकी पडल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। या बैठकीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाली। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली, तर शिवसेनेच्या इतर सर्व खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करावं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुढील 2 दिवसात भूमिका जाहीर करू असं आश्वासन सर्व खासदारांना दिलं। मातोश्रीवरच्या बैठकीत संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदारांशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अजिबात जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्या निर्णयाच्या बरोबर संजय राऊत असतात। त्या कोणी बातम्या चालवत आहेत ते मूर्ख आहेत, त्यांना माहीत नाही। अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि तुम्ही बातम्या चालवू नका, इतकंच मी सांगतो। आमचे पक्षप्रमुख समर्थक निर्णय घ्या आणि ते योग्य निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या देशाच्या भावना समजून घेतील आणि निर्णय घेतील। तर मातोश्रीवरती सेना खासदारांची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मात्र यामध्ये संजय राऊत विरुद्ध इतर खासदार अशा चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे मात्र संजय राऊतही माध्यमांशी बोलताना मोकळेपणानं बोलले। कुठल्याही प्रकारे राष्ट्रपती पदासंदर्भातल्या होणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जो काय निर्णय असेल तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील आणि त्यांचा हा निर्णय आपल्याला मान्य असेल असं देखील ते माध्यमांशी बोलताना सांगायला विसरले नाहीत। सगळे खासदार होते, त्यातले संजय मंडलिक दिल्लीत आहे, त्यानंतर संजय बंडू जाधव आजारी आहे, ते वारीला गेले होते, ते आजारी आहे। हेमंत पाटील यांनी सुद्धा फोन केला होता, ते येऊ पोचू शकले नाही। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आहे, पूर आहे म्हणून कलाबेन देलकर पोचू शकले नाही। बाकी इतर दोघांविषयी माझ्याकडे माहिती नाही, श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी। बाकी राज्यसभेचे खासदार होते, अनिल देसाई दिल्लीत आहेत, कोर्टाच्या कामात आहे। आम्ही सगळेच होतो। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात नक्कीच चर्चा झाली, दोन्ही बाजूंनी चर्चा झाली। द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत उमेदवार राष्ट्रपती पदाच्या, त्यांच्याबाबत चर्चा झाली, यशवंत सिन्हांच्या बाबत चर्चा झाली आणि शिवसेनेनं यापूर्वी अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं आहे। सगळी चर्चा झाली आणि सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत या संदर्भात एक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे कोणाला कसं मतदान करायचं हा सर्व खासदार आणि जे आमदार आहेत आमच्या आता इथे त्यांच्यावर बंधनकारक आहे। एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून सध्या सेनेच्या खासदारांमध्येच जे आहे ते दुफळी माजल्याचं म्हटलं जात होतं। मात्र यांना पाठिंबा देण्यावरून सेनेत फूट असल्याच्या चर्चा रंगत असताना याच मुद्द्यावरून मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र या बैठकीला 7 खासदार अनुपस्थित असल्याची माहिती मिळते। मातोश्रीवरील या बैठकीत 19 पैकी 12च खासदार उपस्थित होते आणि त्यामुळे आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही बंड करणार का अशा चर्चा रंगल्यात। शिंदे गट आणि त्याचबरोबर भाजपशी जोडून घ्या असं काही खासदारांनी अजिबात नाही। सगळ्यात महत्त्वाचं हाच विषय आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय निर्णय घ्यायचा ह्याचे अधिकार उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेत आणि येणाऱ्या अधिवेशनाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील त्याच्या बाबतीत जी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस अधिवेशन होतं लोकसभेचं त्यावेळेस उद्धव साहेब बोलवतात आणि काही प्रश्न आहेत कशा पद्धतीनं ह्याच्या बाबतीत चर्चा होत असते। आदिवासी समाज को इतना बड़ा स्थान देश में मिलता है, इसके लिए सभी खासदारों ने उद्धव जी के सामने पेश किया है कि हमारा वोट जो है शिवसेना का खासदारों का
ये द्रौपदी मुर्मू के लिए आप देने का तय करो। उद्धव जी ने बोला कि मैं 1-2 दिन में ये अंतिम निर्णय ले लूंगा। शिवसेनेमधील दोन्ही गटांना सोमवारी सुप्रीम कोर्टाकडून खरं तर दिलासा मिळालेला आहे, कारण बडतर्फ असलेल्या आमदारांचं भविष्य ठरणार होतं। मात्र जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निकाल देत नाही तोपर्यंत अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी देखील कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं थेटपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हा दिलासा कुणाला मिळालेला आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। सेनेच्या त्या आमदारांवरच्या कारवाईलाही ब्रेक। एकनाथ शिंदे गटातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। त्यामुळे एक प्रकारे शिंदे गटाला काही काळासाठी दिलासाच मिळालाय। राज्यातल्या सत्ता बदलादरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्रतेसंबंधीची नोटीस बजावली होती। शिवसेनेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली होती। तसंच त्यांच्या पात्रतेविषयी सवाल उपस्थित केला गेला होता। दरम्यान शिंदे गटातल्या त्या 16 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। या प्रकरणी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेत 11 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचा आदेश दिलेला होता। त्यामुळे सर्वांच्या नजरा सोमवारच्या सुनावणीकडे लागलेल्या होत्या। सोमवारी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे केलेली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय। कपिल सिब्बल यांनी सुनील प्रभू यांच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं मेन्शन केलं होतं की आज जी सुनावणी होणार होती ती आज घ्यावी, म्हणजे 11 तारखेला आज सुनावणी घ्यावी असं मेन्शन केलं। पण ते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रिफ्यूज केलं, ते नाकारलं आज सुनावणी घेण्याच्यासाठी। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या आमदारांवर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोणतीही कारवाई करता येणार नाही। सुप्रीम कोर्टानं तसे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत। राज्यातल्या सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेत उरलेल्या आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली होती। तसंच व्हीप उल्लंघन प्रकरणी विधिमंडळ सचिवालयानं शिवसेनेतल्या दोन्ही गटांना नोटीस बजावलेली होती आणि या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही आमदारावर अपात्रतेसंदर्भातली कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। आज कोर्टाने असा निर्णय दिला की या सगळ्याचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत अध्यक्षांचे अधिकार त्यांनी गोठवलेले आहेत। अध्यक्षांनी कुठली सुनावणी घेऊ नये अशा प्रकारचे आदेश त्यांनी पारित केलेत। सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला। कपिल सिब्बल यांनी कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांसमोर उत्तर द्यायचं असल्यास सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं। त्यामुळे लवकर सुनावणी घेतली जावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली। त्यावर विधानसभा अध्यक्षांनी त्या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। यावर तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडताना विधानसभेतल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारांवर अपात्रतेची कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची कोर्टाला हमी दिली। विधानसभेच्या प्रधान सचिवांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। विधानसभा उपाध्यक्षांनी 16 आमदारांना बजावलेल्या नोटीशी प्रकरणाचा कोर्टानं निपटारा करून नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांना अपात्रते प्रकरणी निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणी लवकरच खंडपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यात ते पूर्वी जे खंडपीठ होतं ते व्हॅकेशन बेंच होतं, त्यामुळे कदाचित म्हटलं असेल। पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने अजूनपर्यंत कोणतीही सुनावणीची डेट किंवा स्पष्ट रूपाने सांगितलं नाही की सुनावणी केव्हा होणार आहे। ते खंडपीठाचा निर्णय मान्य चीफ जस्टिस घेत असतात, त्यानंतर ते ठरू शकेल। महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल। त्यामुळे काही काळासाठी शिंदे सरकारला जरी दिलासा मिळालेला असला तरी या प्रकरणाची सगळी सूत्र आता सुप्रीम कोर्टाच्या हाती गेलेली आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
मुंबईमधल्या दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक आज एकमेकांमध्ये भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यासाठी कारण ठरलं ते म्हणजे तिथे असलेल्या पोस्टरचं। माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखा प्रमुख मिलिंद तांडेल यांच्यात पक्षाच्या बॅनरवरून वाद झाला। या मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हे नुकतेच शिंदे गटात सामील झाले। तर एकंदरीतच हा जो राडा आणि त्या संदर्भातली आपण दृश्य पाहतोय ही आहेत माहीम दादर विधानसभा मतदारसंघातली। दादरमध्ये शिवसैनिकांमध्येच आज थेटपणे राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आता शिवसेना सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर सगळ्यात पुढचं मोठं आव्हान आहे ते म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं यावरून, कारण यावेळेला शिवसेना आणि शिंदे गट याच वादावरून एकमेकांसमोर आलेले आहेत। पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव, धनुष्यबाणासाठी शिवसेना आक्रमक, निवडणूक आयोगात शिवसेनेचं कॅवेट। शिवसेनेतल्या बंडानंतर आता धनुष्यबाण या आपल्या निवडणूक चिन्हासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे, कारण या चिन्हावरून भविष्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आता शिवसेनेकडून सावध पावलं टाकली जात आहेत। विधानसभेत 40 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही बंडखोर शिंदे गटाकडून हक्क सांगितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आता शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय निवडणूक आयोगानं शिवसेनेसंदर्भातला कोणताही निर्णय घेऊ नये असं शिवसेनेनं या कॅव्हेटमध्ये नमूद केलंय। इलेक्शन कमिशनकडे आम्ही कॅबिनेट फाईल केलेलं आहे, सुभाष देसाई आमचे जनरल सेक्रेटरी त्यांच्यामार्फत, की इलेक्शन कमिशन ही अथॉरिटी ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये एका गटानं जर कुठचं हे केअर करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कुठचंही हे न करता लगेच आम्हाला म्हणजे मूळ शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी असावी। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसलाय, त्यामुळेच भविष्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेकडून खबरदारी घेतली जातेय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता दिली आहे। तसंच शिंदे गटाच्या तक्रारीवरून शिवसेनेतल्या आमदारांना नोटीसही बजावली आहे। त्यामुळे शिवसेना आता अधिकच सतर्क झाली आहे। शिंदे गटाला 40 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे विधानसभेत शिंदे गटाचं पारडं जड आहे। अशातच आता लोकसभेतल्या काही खासदार सुद्धा बंडाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे। मुंबईसह काही महानगरपालिकांमधल्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली आहे। या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला जाण्याची भीती शिवसेनेला सतावू लागली आहे। पण शिंदे गटानं धनुष्यबाणावर दावा केल्यास दोन्ही गटांना बराच काळ ती लढाई लढावी लागणार आहे। दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे। यामध्ये पक्षाची घटना काय सांगते, संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा कुणाला पाठिंबा आहे, विधिमंडळ आणि संसदीय पक्षात फूट पडलेली आहे का, या सगळ्या बाबी तपासल्यानंतरच निवडणूक आयोग निर्णय देईल। प्रसंगी निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळेच आता शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निष्ठावान असलेल्या 15 आमदारांना आज थँक्स गिव्हिंग संदर्भातलं एक पत्र देखील पाठवलेलं होतं। या पत्रामध्ये अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते, कारण दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती कोर्टात सुनावणी होण्या अगोदरच
त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं होतं। या पत्रामध्ये 15 आमदारांना धन्यवाद व्यक्त करणाऱ्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार होता आणि निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे। या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानलेले आहेत। तर एकंदरीतच या संदर्भामध्ये नेमकं काय आवाहन त्यांनी केलेलं होतं पत्राद्वारे ते देखील आपण पाहणार आहोत। तर एकंदरीतच हे पत्र पाठवल्यानंतर आईच्या दुधाशी बेईमानी करू नका हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचं पालन केलंय। कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलत। आई जगदंबा तुम्हाला निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावान असलेल्या 15 आमदारांना लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे। त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र जे आहे ते तर सगळ्यांना लक्ष देणारं होतंच आणि सगळ्यांचं लक्षवेधी ठरणारं होतंच, मात्र अजूनही अनेक जण जे आहे ते आम्ही शिवसेनेतच असल्याचं देखील दाखवून देताना दिसतात। त्याला कारणही तसंच आहे। शिवसेनेत जरी नसलो तरी ज्या शिवसेना पक्षाची आजपर्यंत साथ दिलेली आहे असाही आणखी एक शिवसैनिक आज समोर आला ज्यांना अजूनही आपण शिवसेनेमध्ये असल्याचंच दाखवून दिलंय। कैसे छोड़ दूं अकेला उनको जिनको हराने के लिए सारी दुनिया एक हो चुकी है। शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत नसताना शंकरराव गडाख मात्र त्यांच्या बाजूने किल्ला लढवताना दिसतायत। गडाख यांनी सोनईमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही दिली आहे। शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर शंकरराव गडाख यांचा निर्णय उद्धव ठाकरेंना दिलासा देणाराच म्हणावा लागेल। गडाख यांनी या मेळाव्यात भाषण करताना आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा विरोधकांना दिलाय। मलाही शिंदे गटातून गुवाहाटीतनं फोन आलेला होता, मात्र मी तिकडे न जाता उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याचं ठरवल्याचं शंकरराव गडाख यांनी सांगितलेलं आहे। साहजिक आहे की मोठा निर्णय असतो, परंतु सगळ्या बाजूचा विचार करून मी फायदा तोटा हे न पाहता हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याचा प्रयत्न मी करतो। शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपद मिळालं, आपण आहोत तिथेच कायम राहणार आहोत, कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितलं। तर मोठ्या दबावानंतरही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केलंय। राजकारण सतत बदलत असतं, आज एक उद्या दुसरं, प्रत्येक वेळेला आपल्या भूमिका बदलायची। हे काही बरोबर नाही। ज्या माणसानं एवढं आपल्यावरती प्रेम केलं, एवढा आपल्याला विश्वास दिला, फ्री हँड दिला, राजकारणात त्या माणसाबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे। शिंदे गटासोबत शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार आहेत, त्यामुळे शिवसेनेची सत्ता गेली आहे। मात्र या संकट काळात सुद्धा शंकरराव गडाख यांच्यासारखे आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत, त्यामुळे संघर्षाच्या काळात शिवसेनेला निश्चितच उभारी देण्यात गडाख यांचा हातभार आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।